.in समस्या तुमची, बातमी आमची। श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डीमध्ये कार्डिओलॉजी विभागात ROTABLATION या आधुनिक पद्धतीने अत्यंत अवघड एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी। 69 वर्षांचे आजोबा, त्यांचे 7 ते 8 वर्षापूर्वी बायपास ऑपरेशन झाले। आता थोडेही अंतर चालले की दम लागायचा, छाती भरून यायची, वय जास्त, तब्येत नाजूकच, रक्ताच्या तपासण्या व एको नॉर्मल, तक्रारीनुसार एंजिओग्राफी करणे गरजेचे होते। साईबाबा हॉस्पिटलकडून सांगण्यात आले की एंजिओग्राफी नंतर लक्षात आले की बायपासचे ग्राफ्ट बंद झाले आहेत आणि मूळच्या रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस कडक झाले होते, म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जमा झाले होते। साध्या पद्धतीने एंजिओप्लास्टी करणे शक्य नव्हते, यासाठी रोटर नावाच्या पद्धतीने एंजिओप्लास्टी करणे गरजेचे होते। यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कॅल्शियम फोडून काढून स्टेंट बसवला जातो। आपल्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी विभागातील हृदयरोगतज्ञ डॉक्टर संदीप देवरे आणि त्यांच्या टीमने या आजोबांची रोटर या आधुनिक पद्धतीने एंजिओप्लास्टी स्टेंटिंग ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली। कार्डिओलॉजी विभागातील संपूर्ण स्टाफ यासारख्या नवीन पद्धतींशी पूर्णपणे अवगत असून फक्त मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या शस्त्रक्रिया आपण यशस्वीरित्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये करतो आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।